इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार. हवीट आपण मागच्या जन्मात काय पाप केलंय ग की हा माणूस आपल्या राशीला आलाय या जन्मात. हो ना हो ना हो ना. पण जाऊ दे. ऐक 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 मनो. काय? बाहेर प्रेक्षक आलेले आपण ना याला पॉझिटिव्हली स्वीकारूया. अच्छा म्हणजे हार मानूया थोडं. हार नाही मनो. माझ्याकडे बघ, माझ्या डोळ्यात बघ. हार नाही म्हंटल मी. हार नाही. हा इथे आहे की नाही, हा असताना सुद्धा आपला 500वा प्रयोग कसा करता येईल याच्याकडे लक्ष देऊया. होणार मनो. हार हार नाही मानायची. होणार. होणार. आज आपला 500वा प्रयोग होणार म्हणजे होणार. नमस्कार सर. उशीर झाला तुम्हाला. सॉरी सर. किती वाजता बोलवलेलं. चला पटापटा पाया पडून घ्या. एकमेकांचं पडाल. इथे मंचावर सगळ्यात मोठं काय आहे. बॅनरकडे बघताय. हो मी माणसांपैकी मोठा कोण आहे मला सांगा. इकडे तिकडे काय बघताय. मी नाही आहे का मोठा. चला नमस्कार करा. डोकं आपटलं एकत्र कराल. एकत्र केलं डोकं नाही का आपटणार. हा एकानंतर एकाने करायचा. हा चला हे देव आहेत. देवांच्या पाय पडून घ्या. चला चला पटा पटा पटा. ए थांब रे. ए नको त्या रे. देवता आहेत अगं आपल्या. नको. अगं थांब असो हे जरा. मारतायत नाही. पायावर. असू दे. हे कोण आहे. लोचनजी. हे कोण आहेत. हे माझी निवेदनाची कार्यशाळा आहे. त्याचे विद्यार्थी आहेत ते. तुझी निवेदनाची कार्यशाळा आहे. हो हो. निवेदनातला जुगनू लोचन मजनू कार्यशाळा असं त्याचं नाव आहे. ज्यांना जिवेला द्यायचे आकार त्यांनी लोचन मजनूचा करा स्वीकार अशी त्याची हे आहे. टॅगलाईन आहे. कुकरची ऍड वाटतीये. हो मी त्याच्यावरूनच घेतलेलं आहे. काय खावायला करताय. मी ओळख करून देतो. ही आहे ती माझी विद्यार्थिनी आहे धैर्य कांक्षिणी. नमस्कार सर. आणि हा आहे उत्तम उत्तम पुरुषोत्तम. नमस्कार सर. निवेदक सावधान. निवेदक स्वागत करेंगे. स्वागत कर. नमस्कार रसिको. मी धैर्य कांक्षणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. नमस्कार रसिको. मी उत्तम उत्तम पुरुषोत्तम तुमचं स्वागत करतो. अवीट 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 ह्यांनी जगाच्या सहचा वाट लावलेली आहे. ह्यांनी हो ना हो ना हो ना. कळतंय का. स्वागत खत्म करेंगे. खत्म कर. स्वागत विश्राम. स्वागत रिलॅक्स. ए काय चाललंय. मिलिटरी ट्रेनिंग उघडलंयस तू. नाही. हे काय रिलॅक्स विश्राम. विश्राम म्हणजे रिलॅक्स. एक तर हे काय आहे? तसं नाही. आमच्या कार्याचे शिस्त खूप आहे म्हणून मी शिस्तबद्ध सगळं ऐक, ऐक, बसवलेलं ऐक, आहे ऐक, त्यांचं. ऐक. तो- बसून घे. तोंड बंद कर. तोंड बंद कर. होय. नको एक शब्दही बोलू नकोस. हे इथे काय आले का आलेले हे आहे. काय झालंय त्यांच्या थिअरी मी गेले 6 महिने घेतलेलं आहे. तर प्रॅक्टिकल त्याला नॉलेज पाहिजे. मग ते काय म्हणाले बाबा आम्हाला बघायचं आहे कार्यक्रम लाईव्ह बघायचं म्हणून म्हणत चला या कार्यक्रमाला. आज कार्यक्रम आहे. ए त्यांना इथे बसवशील. ओ ए काय बाहेर बसव ना. कार्यक्रम आमचा आहे ना. इकडनं काय नाही इथे? पण त्यांना बारकावे दिसणार नाहीत ना बाहेर बसलं म्हणून ते इथे बसले. तू काय नको tension बोलूस. घेऊ नका. महेश नको बोलूस. नाही नाही काहीच नाही. मनो असं मनो कार्यक्रम आपला आहे असं. हार हार नाही. त्यांना समजाव का. हार नाही ये आज करायचाच आहे कार्यक्रम. ऐका मी 1-2 मिनिटं जरा यांच्याशी हुदगुज खादुघाज कार्यक्रम आहे. इथं गुज रे. हो हितगुज करून घेतो. नीट लक्षात ठेवायचं. ही जी कला आहे निवेदनाची 850 वर्षांपूर्वीची कला आहे. हा हे ऑलरेडी 4 वेळा लिहिलेलं आहे परवापासून. तुम्ही सारखं लिहू नका. ही अत्यंत जुनी हे आहे कला आहे. कळलं का. याला म्हणावं तसं अजून एवढं व्यासपीठ मिळालेलं नाहीये तरी सुद्धा ही खूप मोठी कला आहे. परवा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. मला सांगा निवेदनाचं मलमूत्र काय. मूलमंत्र रे. काय बोलताय. मूलमंत्र. काय बोलताय. हो हे झालं. निवेदनाचं मूलमंत्र कोण सांगेल मला. कर. हा काय आहे मला सांग. मूलमंत्र काय आहे. निवेदक म्हणजे कलाकार आणि रसिक प्रेक्षक यांच्यामधील पूल असतो. शाबास. पूल असतो. शाबास. आणि मला सांग हा पूल कुठे बघायला मिळतो. एटीएमच्या दारावर. काढू तुला. मी काढू तुला आत्ताच्या आत्ता.
असं काढू मी तुला. हा पूल नव्हे, पूल म्हणजे दुवा. पूल इज कनेक्शन. Correct. कळतंय तुम्हाला? रसिक लिहून घ्या जे घ्यायचं ते लिहून घ्या. ए बाबा ए रसिक प्रेक्षक आणि निवेदक ह्यांच्यातला दुवा कोण असतो? तर निवेदक. आणि लक्षात ठेवा, एक निवेदक म्हणून आपले शब्दोच्चार चांगले पाहिजेत. लक्षात आलं तुम्हाला? आपले जे आतून आहे शब्दोच्चार म्हणा 3 वेळा. शब्दोच्चार शब्दोच्चार. शब्दोच्चार. नका कर शब्दोच्चार. गबरे मनो शांत राहायचं. स्वतः शब्दोच्चार बोलतायत ना. काय करते ते? तू नको ना करूस. हे कार्यक्रम बाबा सुरू करा तू. हे सोपं करून त्यांना सांगितलं की त्यांना कळतं. बरं झालं जरा 2 मिनिटं. बरं आता ह्या कार्यक्रमात निवेदकांनी अत्यंत कमी बोलायचं असतं. पण हा कार्यक्रम कुणाचा असतो? गायकांचा. म्हणजे ह्या मंचावर हा कार्यक्रम कुणाचा आहे? यांचा. मोठ्याने ऐकू येत नाही मला. कुणाचा आहे? थांबा थांबा. हे पडदा आहे म्हणजे काय प्रेक्षकांना ऐकू जात नाही असं नाहीये. तसं बाहेर नाही, त्यांचे एकदा प्रेक्षक जमलेले आहेत. बिंबवलं पाहिजे त्याच्या मनावर म्हणून जरा जोरात बोललो मी. हरकत नाही. इंटर कॉलेजेट सुरू आहे का? एकांकिका सुरू होणार नाही तसं नाही तसं. असं नका वागू. कार्यक्रम सुरू कर. कार्यक्रम सुरू करा पटापटा. सुरू अरे, करू. सुरू नाही झालं आणि मी शाल फेकलेली आहे म्हणजे बघा आज काय नाही, होणार. हरकत नाही. सुरू करूया. ऑलरेडी छान. ऑल द बेस्ट. हा नीट करायचा कार्यक्रम. थांबा. कर्टन द्या प्लीज. आमिरजी नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे. पोस्टर बघा बघण्याचं. हे 2 हात असे आहेत आणि 180 कार्यक्रम सुरू झालेला आहे. होय काय करून टाकू. हा हा हा. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. मी तुमचा सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू म्हणजे अरे जनरेटर आहेस का? जनरेटर आहेस का? जनरेटर असेल तर व्हॅनिटीकडे जा तिथे करत. माझ्या जरा नावाचं आहे. काय नाव आहे ते? सत्यशील सरपोतदार. Yes. रसिको तुम्ही मला ओळखत असालच. गेली 23 वर्ष मी सूत्रसंचालनावर राग काढतो. हे सूत्रसंचालन करतोय रसिको. देशोदेशीमध्ये कार्यक्रम झालेले आहेत. अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत रसिको. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा तुमच्या समोर जो अत्यंत देखणा पुरुष बसलेला आहे त्याच्याकडे बघून कोणत्याही स्त्रीच्या तोंडात उफ उईमा दगाबाज सह्या असं येऊ नये. ते लखनौच्या गल्ल्यांमध्ये फिरत असतो. हा तुम्ही नको करूस. प्रेक्षक बघता. रसिको हा एवढा देखणा पुरुष ज्याला त्याच्या गल्लीत सगळे म्हणून हाक मारतात आणि तो हो सुद्धा देतो. चला. होय लाजीरवाणा आहे. होय होय कार्यक्रम सुरू होय. करा. गाण्यांचा कार्यक्रम आहे. हो हे एवढं लगेच. लक्षात- रसिको या दोघांची ओळख करून देण्याची अत्यंत मोठी जबाबदारी आज माझ्यावर आलेली आहे रसिको. हो रसिको इथे माझ्याकडे उजवीकडे बसलेले आहेत मॅनहोल मध्ये पडलेले देशपांडे. मनोमिलन स्वरखेडे. Yes. मनोमिलन तू माझ्या जरा नावांचा घोळ आहे. जरा नाहीये, खूप मोठा गोळ आहे मूर्ख माणसा. रसिको यांच्याबद्दल मी काय सांगणार. अत्यंत किरकोळ शरीरयष्टी. इयरबड्सनी जरी बायसेप्स मारल्या तरी दंड सुचतील इतकी प्रकृती.